नमस्कार मैत्रिणींनो. फेस्टिवल कोणताही असो, तुम्हालाही असं सुंदर दिसायचं असेल तर या ट्रिक्स आणि टेक्निक्स नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम मी फेस क्लीन करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर फ्लिकाचा सिल्क टच मॉइश्चरायझर यूज करते आहे, ज्यामध्ये प्रायमर आणि मॉइश्चरायझर दोन्ही आहे आणि स्किनला खूप ग्लॉसी बनवण्याचं काम करतं. त्याच्यानंतर मी हा रि फॉर 52चा मी कन्सिलर यूज करते आहे, डार्क कन्सिलर. करेक्टरच्या ठिकाणी जर स्किन टोन फेअर असेल आणि डार्क सर्कल कमी असतील तर तुम्ही डार्क कन्सिलर यूज करू शकता. त्याच्यानंतर मी हा फॉरएव्हर 52चाच फाउंडेशन यूज करते आहे, स्किन टोनच्या एक शेड लाईट शेड, जेणेकरून बेस जेव्हा आपला बसत जातो तेव्हा व्यवस्थित स्किन टोनच्या बरोबर हा बेस होतो. त्याच्यानंतर मी करेक्टर आणि कन्सिलर करते आहे, हायलाईट एरिया आणि कॉन्टोरिंग करते आहे व्यवस्थित. ते व्यवस्थित ब्लेंड करून घेतल्यानंतर या ट्रिक्स आणि टेक्निक्ससाठी व्हिडिओ हा खूप मोठा होतो. त्यासाठी मी शॉर्टकटमध्ये कोणत्या गोष्टी स्टेप बाय स्टेप फॉलो करायच्या या सांगते आहे. व्यवस्थित कॉन्टोरिंग आणि कन्सिलर केल्यानंतर इथे मी लूज पावडर यूज करते आहे. फ्लिकाचा लूज पावडर आहे हा खूप भारी आहे. जर तुम्हाला मेकअप तुमचा जास्त वेळ टिकवायचा असेल तर सगळ्यात मेन पॉईंट आहे हा लूज पावडर. जर तुम्ही लूज पावडर व्यवस्थित यूज करशाल तर तुमचा बेस हा खूप वेळ टिकून राहणार आहे. मग पावसाळा असो, उन्हाळा असो या कोणताही ऋतू असो. त्याच्यानंतर मी हा ब्लशर यूज करते आहे. ब्लशरमध्ये टिशोलोचा ब्लशर आहे हा. कॉन्टोरिंग पण करून घेतली मी. त्याच्यानंतर आय मेकअप हा मी एकदम नॅचरल लूक पाहिजे होता तिला. फेस्टिवलसाठी ती हा लूक करायला माझ्याकडे आली होती आणि फेअर स्किन टोन असल्यामुळे थोडंसं सगळे प्रोडक्ट्स हे लाईट शेडमध्येच घ्यायचे. जेव्हा डार्क स्किन टोन असतो तेव्हा डार्क घ्यायचे आणि फेअर स्किन टोन असतो तेव्हा लाईटमध्ये घ्यायचे. आय मेकअप कंप्लीट झालेला आहे. आय मेकअपचा मी दुसरा व्हिडिओ टाकणार आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी आय मेकअपचा व्हिडिओ नाही टाकला. त्याच्यानंतर हायलायटिंग करून घेतला. हायलायटिंग लिपस्टिक यूज केलं. त्याच्यानंतर मी युरोप गर्लचा एक स्प्रे आहे जो मेकअपला शायनी आणि ग्लोई बनवतो, तो यूज केलेला आहे. त्याच्यानंतर हा सेटिंग स्प्रे यूज करून मेकअप कंप्लीट केला आहे. आणखीन व्हिडिओसाठी पेजला नक्की सबस्क्राईब करा.